हजारो मनुष्यात कोणी एखादा माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतो आणि त्या प्रयत्न करणाऱ्या योग्यांमध्येही एखादाच मत्रमण होऊन मला खऱ्या स्वरूपाने जाणतो. श्री नारायण काका ढेकणे महाराज यांच्या बाबतीत हे खरं ठरतं असं त्यांच्या जीवनमानावरून लक्षात येतं. धर्मस्थापनेचे नर ते ईश्वराचे अवतार झाले आहेत पुढे होणार देणे ईश्वराचे. धर्मसंस्थापना करण्यासाठी आजही ईश्वरी अवतार जन्म घेत आहेत असं रामदास स्वामींनी सांगितलेलं आहे. आणि हे एका महान विभूतीच्या बाबतीत आपण म्हणू की खरं ठरलेलं आहे. आणि ती विभूती म्हणजे परमपूजनीय श्री नारायण काका ढेकणे महाराज किंवा नारायण काका यांचा जन्म पिताश्री यशवंतराव व माता साध्वी रमाबाई यांच्या पोटी 3 जुलै 1927 रोजी धुळे येथे झाला. एका मध्यमवर्गीय परंतु धार्मिक कुटुंबात त्यांचा जन्म झाला. महाराष्ट्रातल्या धुळे शहरात जन्म घेतलेल्या नारायण काकांचं प्राथमिक शिक्षण पुण्याच्या नूतन मराठी विद्यालयातून तर BSc रसायन पदवीचं शिक्षण पुणे विद्यापीठातनं झालं. 1952 साली त्यांनी पुण्याच्या गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग महाविद्यालयातून BE सिव्हिल तर 1963 साली कलकत्ता विद्यापीठातून पब्लिक हेल्थ या विषयातली ME या पदव्या प्राप्त केल्या. नारायण काकांची 8-9 वर्षाचे असल्यापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी प्रतिबद्धता होती. परमपूजनीय काका महाराज बालपणापासूनच संघाचे स्वयंसेवक होते. ते प्रतिज्ञाबद्ध स्वयंसेवक होते. त्यांच्या अंगात लहानपणापासूनच अनुशासन हे भिनलेले होते. तळागाळातल्या लहान मुलांसाठी त्यांनी संघाच्या अनेक शाखा श्रीरंगनगर, गंगापूर रोड, नाशिक इथे सुरू करून त्यांना संस्कारक्षम करण्यात योगदान दिलं. ते स्वतः तर उत्तम योगासनं करतच होते, पण सभोवतालच्या तरुणांना योगाचं महत्त्व पटवून देत त्यांनाही योगासनांचं प्रशिक्षण देत असत. आपल्या बौद्धिक संपदेचा बडेजाव न मिरवता ते खास नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे विनामूल्य शिकवणी वर्ग घेत असत. ते पहिल्यापासूनच समाजाभिमुख होते. त्यामुळेच स्लम एरियातील गरीब विद्यार्थ्यांना इंग्रजी, गणित, विज्ञान हे मोफतपणे शिकवण्याची त्यांची हौस होती. तरुणांना मार्गदर्शन करणं हा त्यांचा एक फार मोठा छंद होता असं म्हटल्यास अतिशयोक्ती होऊ नये. आणि आज असे हजारो तरुण आहेत की जे नारायण काका ढेकणे महाराजांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात की ते आमच्या आयुष्यात आले आणि आमचं आयुष्य जे आहे ते पूर्ण बदलून गेलं. 1952 मध्ये नारायण काका पुण्याच्या सेंट्रल पब्लिक हेल्थ वर्क्स डिव्हिजन इथे महाराष्ट्र शासनाच्या सेवेत ओव्हरसियर म्हणून रुजू झाले. नोकरीत असताना त्यांनी पुणे, कोल्हापूर, जुनागड, परभणी, नाशिक, मुंबई, नागपूर, नवी मुंबई अशा अनेक शहरात वेगवेगळ्या पदांवर काम केलं. अत्यंत कुशाग्र आणि तल्लख बुद्धी, संशोधन वृत्ती यामुळे त्यांनी नोकरीत असताना 52 शोध निबंध विविध नियतकालिकातनं प्रसिद्ध केले. त्या शोध निबंधकांपैकी एकाला इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्सकडनं सुवर्ण पदक पण प्राप्त झाले. नारायण काकांचं मराठी भाषेबरोबरच हिंदी, इंग्रजी, गुजराती आणि संस्कृत भाषांवर प्रभुत्व होतं. नारायण काका संगीत साधनाही करत असत. त्यांचा आवाज गोड आणि सुरेल होता. तसंच पेटी, सतार, बासरी, तबला वाजवत असत. बहुगुणी व्यक्तिमत्व असलेले श्री नारायण काका ढेकणे महाराज 31 जुलै 1985 रोजी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नवी मुंबई या मध्यवर्ती कार्यालयातून अधीक्षक अभियंता म्हणजेच सुप्रिटेंडंट इंजिनियर म्हणून निवृत्त झाले. लोकेशणा, वित्तेषणा आणि दारेषणा यांचा लोभ नसलेल्या नारायण काकांचं जीवन निष्कलंक होतं. 30 जुलै 1985 रोजी म्हणजे सरकारी सेवेतून निवृत्त होण्याच्या आदल्या दिवशी आपल्या रोजनिशीत त्यांनी लिहिलेलं मनोगत असं होतं: एकही पैसा खाल्ला नाही ही माझ्या सेवेतली अत्यंत अभिमानाची गोष्ट. इंजिनिअरिंगच्या 2ऱ्या वर्षात असतानाच श्री नारायण काका परमहंस परिव्राजकाचार्य श्री लोकनाथ तीर्थ स्वामी महाराज
यांच्या संपर्कात आले आणि 12 डिसेंबर 1950 या देव दिवाळीच्या शुभ दिवशी त्यांना महायोग सिद्धयोग शक्तिपाताच्या दीक्षेचा कृपाप्रसाद मिळाला. श्री दत्तगुरु परमहंस परिव्राजकाचार्य श्री टेंबे स्वामी महाराज, परमहंस परिव्राजकाचार्य श्री लोकनाथ तीर्थ स्वामी महाराज, परमपूज्य श्री गुळवणी महाराज, परमपूज्य श्री दत्त महाराज कवीश्वर हे पंचायतनाचं आदराचं स्थान होतं. स्वामी महाराजांकडून ज्यावेळेला त्यांना या शक्तिपात दीक्षेचा लाभ झाला, त्यानंतर त्यांना आपण केलेल्या अभ्यासाच्या प्रत्येक गोष्टीच्या सूत्राचा अर्थ म्हणजेच जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा याची त्यांना पूर्ण जाणीव झाली. आणि हा मार्ग सोपा आहे, हा मार्ग अतिशय सरळ आहे, हा मार्ग बिनखर्चाचा आहे आणि सर्वांसाठी आहे हा मार्ग, हा त्यांच्या मनामध्ये एक विचार आला. आणि तेव्हापासून त्यांनी आपल्या या जगाच्या उद्धाराचं कार्य आपल्या हातून व्हावं याकरता अहोरात्र परिश्रम करून प्रचार प्रसार करायला सुरुवात केली. की जो योग आपल्याला पाहायचा आहे अध्यात्माचा आणि विज्ञानाचा, त्या योगाचं मूर्त रूप आपल्या समोर देखणे महाराज बसलेले आहेत. ते अभियंते आहेत आणि आज ते सिद्ध योगाचे किंवा स्वयंसिद्ध योगाचे महायोगाचे त्या 21व्या शतकात किंवा 20व्या शतकात मागच्या शतकातील एक मुख्य प्रणेते म्हणून आपल्या समोर येत आहे की अध्यात्म आणि विज्ञानाचा संयोग कसा व्हावा. आणि त्याचं जेव्हा एक रोल मॉडेल आपल्यासमोर पाहिजे असतं, एक मूर्त स्वरूप आपल्याला पाहिजे असतं किंवा जे मार्गदर्शन पाहिजे असतं, ते मार्गदर्शन कोणत्या रूपात सादर करायचं असेल तर महाराजांच्या रूपात आज सादर झालेलं आहे. सद्गुरूंच्या उपदेशाप्रमाणे त्यांनी आजन्म ब्रह्मचर्याचं पालन केलं. त्यांचं आचरण शुद्ध होतं. त्यांनी भगवद्गीतेचं नित्य पठण सुरू केलं. ज्याप्रमाणे त्यांनी विज्ञानामध्ये संशोधन केलं, त्याचप्रमाणे त्यांनी या सिद्धयोग महायोगामध्ये देखील संशोधन करून जगापुढे 2 गोष्टी प्रामुख्याने आणल्या. म्हणजे हा मार्ग गीतोक्त आहे आणि ज्ञानेश्वर महाराजांनी देखील याच मार्गाने प्रगती केलेली आहे की जो मार्ग सर्वांना मिळू शकतो. स्वतःचं नित्यकर्म, स्वतःची योग साधना ही शास्त्राच्या अनुसारानेच त्यांनी आयुष्यभर परिपालन केली. आलेला प्रत्येक जीव मात्र या सिद्धयोगामध्ये, या चैतन्यामध्ये आनंदात आणि सुखात राहावा याकरता त्यांनी संपूर्ण आयुष्यभर जगभर या मार्गाचा प्रचार आणि प्रसार केला. हळूहळू अभ्यास करत धैर्यमुक्त बुद्धीने मनाला आत्म्यात स्थिर करून दुसऱ्या कशाचाही विचार करू नये. श्रीमद जगद्गुरु शंकराचार्य गीता भाष्यात याला योगाचा हा परमविधी आहे असं म्हणतात. काका महाराजांचं सांगणं असायचं की या मार्गामध्ये आपोआपला जास्त महत्त्व आहे. प्रत्येक मानवाच्या शरीरामध्ये वाहणारा जो श्वासोच्छ्वास आहे तो श्वासोच्छ्वास म्हणजेच सिद्धयोग आणि महायोग आहे. म्हणून त्याला या साधनेबद्दलची जिज्ञासा निर्माण व्हावी, त्याला याची काहीतरी अनुभूती यावी याकरता महाराजांनी एक छोटीशी प्रणाली काढली आणि ती प्रणाली म्हणजे सिद्धयोगाचा महायोगाचा पूर्वाभ्यास. त्या पूर्वाभ्यासाचा प्रचार प्रसार करावा आणि या प्रचार प्रसाराचा हेतू काय आहे तर सर्वेपि सिद्धयोग दीक्षिताः भवन्तु. आणि सद्गुरू काका महाराजांनी याच तत्वाचं चिंतन जगासमोर मांडलेलं आहे. प्राणावर म्हणजेच आपल्या आपोआप होणाऱ्या श्वासोच्छ्वासावर मन केंद्रित करणे आणि जे होईल ते बघत राहणं असं प्रतिपादन ते करत असत. अशा प्रकारे ध्यानधारणेची पद्धत त्यांनी जगासमोर आणली. दीक्षेनंतर अत्यंत निष्ठेने 40 वर्ष साधना केल्यावर त्या आधारे नारायण काकांनी ही माहिती शब्दरूप केली. महायोग, सिद्धयोग, आश्चर्यकारक अनुभव देणारा अजब व अत्यंत सोपा मार्ग ही पुस्तिका प्रथम मराठीत प्रकाशित केली आणि नंतर हिंदी, इंग्रजी, गुजराती, पंजाबी, बंगाली, सिंधी, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम अशा अनेक भाषात प्रसिद्ध केली. भारतातल्या सगळ्यांपर्यंत महायोग पोचावा हा त्यामागचा प्रामाणिक लोकोद्धारी उद्देश.
बघता बघता महायोग म्हणजेच सिद्धयोगाची दीक्षा घेणाऱ्यांची संख्या वाढत गेली. या कार्याला दिशा मिळण्यासाठी नारायण काकांनी परमहंस परिव्राजकाचार्य श्री लोकनाथ तीर्थ स्वामी महाराज महायोग ट्रस्ट या संस्थेची 1986 मध्ये स्थापना केली. या ट्रस्टचे ते संस्थापक आणि प्रमुख विश्वस्त होते. पुढे 1999 पासून ते पुण्याच्या वासुदेव निवासचे प्रमुख विश्वस्त म्हणून काम पाहू लागले. सिद्धयोग मार्ग प्रसारासाठी पुढे त्यांनी नाशिक आणि होशंगाबाद या ठिकाणी परमहंस परिव्राजकाचार्य श्री लोकनाथ तीर्थ स्वामी महाराज यांचं चरणाधिष्ठान निर्माण केलं. वाराणसी, पिठापुरम इथेही स्वामींची संस्थानं निर्माण केली. महाराष्ट्रात अनेक जिल्हा केंद्र आणि उपकेंद्र स्थापन केली. नाशिकच्या मुख्य केंद्रातर्फे सिद्धयोग महायोगाचे साधक, अधिकारी आणि गणमान्य लोकांसाठी मे 1992 मध्ये श्री स्वामींच्या जयंतीपासून साधक संमेलनं आयोजित केली. पुढे मे 1994 आणि मे 1997 मध्येही अशीच साधक संमेलनं आयोजित केली. श्री स्वामी महाराजांची पुण्यतिथी फेब्रुवारी 2003 मध्ये वाराणसीत, फेब्रुवारी 2005 मध्ये पिठापुरमला, फेब्रुवारी 2007 मध्ये होशंगाबादला आणि फेब्रुवारी 2009 मध्ये रामेश्वरमला झाली. विशेष म्हणजे त्यांनी कारागृहातल्या कैद्यांसाठी आणि समाजरक्षक पोलिसांसाठी देखील पूर्वाभ्यास करून घेतले. उपस्थित असलेल्या सर्व देवस्वरूप चैतन्याने भरलेल्या सर्व जणांना माझा साष्टांग प्रणिपात. धर्मशास्त्राप्रमाणे आमच्याकडे प्रत्येक व्यक्ती जी आहे जगातली ती ईश्वर स्वरूपच आहे. आता ईश्वर स्वरूप कबूल आहे. आपल्याला असं वाटतं की तुम्ही आम्हाला कशाला एवढं चांगलं म्हणता, आमच्यामध्ये पुष्कळ दोष आहेत. दोष असले तरी सुद्धा एक मोठा गुण सगळ्यांच्या मध्ये आहे बरं का. कुठला हो? अहो सगळ्यांच्या मध्ये एकच देव भरलेला आहे. एक देव आहे. आम्ही तर सगळ्या देवांची, निळ्या देवांची पूजा करतो. देव एक कसा आहे? आमचं म्हणणं काय आहे? सगळ्यांच्या देव, सगळे देव जे आहेत त्या देवामध्ये चैतन्य भरलेलं आहे. चैतन्य म्हणजे काय? प्राणशक्ती सगळ्यामध्ये आहे. अहो आहे ना. जर कुणी म्हटलं की प्राणशक्ती म्हणजे काय? अहो श्वास हो. हवा तर प्रत्येकाकडे आहे की नाही? हवा हे आमच्या दृष्टीनं या सिद्ध योगाचा पाया आहे. या प्रणालीचा प्रसार करण्यासाठी त्यांनी भारतभर आणि परदेशात भूतान, कुवेत, बहारीन, इंग्लंड, अमेरिका इथे प्रवास केला. इसवी सन 2007 मध्ये अमेरिकेतल्या इफ्कॉर या संस्थेने 9/11च्या स्मृतिप्रित्यर्थ घेतलेल्या शांतता सभेत त्यांनी उपस्थितांना शांततेचा अनुभव दिला. विज्ञान आणि अध्यात्म यांच्या एकात्मिक परिणामासंबंधीच्या जळगाव येथे आयोजित कार्यक्रमात महासंगणक तज्ज्ञ विजयजी भाटकर यांच्या समवेत नारायण काका सहभागी झाले आणि त्यांनी तरुणांना मार्गदर्शनही केलं. 2012च्या मे महिन्यात पुण्याला आयोजित केलेल्या जागतिक परिषदेत जमलेल्या जवळजवळ 45 ते 50 देशातल्या जिज्ञासूंना नारायण काकांनी सिद्धयोग साधनेचं महत्त्व सांगितलं. हा मार्ग तळागाळातल्या सगळ्यांपर्यंत तसंच जगभर पोचावा अशा ध्येयाने त्यांनी सर्वेपि सिद्धयोग दीक्षितः भवन्तु अशी संकल्पना केली. त्यासाठीच नारायण काका आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरासाठी आग्रही होते. ट्रस्टची वेबसाईट तर त्यांनी 2000 सालीच केली होती. जगभरातल्या अनुयायांना मार्गदर्शन करण्यासाठी ते दर 3 महिन्यांनी न्यूजलेटर प्रकाशित करत होते. विविध देशातल्या जिज्ञासू अध्ययनार्थी भक्तांसाठी वेब कॉन्फरन्सिंगद्वारे महायोगाचं म्हणजेच सिद्धयोगाचं मार्गदर्शन करणं आणि ईमेलद्वारे सातत्याने मार्गदर्शन करणं अशा पद्धतीनं आधुनिक तंत्रज्ञानाचा त्यांनी अंगीकार केला होता. त्यांचं आणखीन एक वैशिष्ट्य होतं म्हणजे
ज्या वेळेला ते ह्या प्रसार प्रचार कार्यासाठी भारतभर किंवा बाहेर किंवा जगामध्ये हिंडले, त्यांनी एकही पैसा ट्रस्टकडनं घेतला नाही. ते सर्व या गोष्टी स्वतःच्या पैशातून करत असत. एवढंच नव्हे तर त्यांच्यापुढे आलेली गुरुदक्षिणा किंवा आलेली काही भेटवस्तू जर का असेल तर ही मी स्वामींच्या वतीने स्वीकारत आहे या भावनेने ते सर्व गोष्टी ट्रस्टला परत करत असत. महायोगाची म्हणजेच सिद्धयोगाची ही चळवळ राष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त व्हावी म्हणून नारायण काकांनी तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, APJ अब्दुल कलाम, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, महाराष्ट्र विधानसभेचे माजी सभापती मधुकरराव चौधरी, माजी सरसंघ चालक श्री सुदर्शनजी, विद्यमान सरसंघ चालक मोहनजी भागवत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह श्री भैयाजी जोशी, धार्मिक नेते श्री श्री रविशंकर, शृंगेरी तथा कांची कामकोटी शंकराचार्य या सगळ्यांच्या भेटी घेतल्या. 5 नोव्हेंबर 2012 या दिवशी महाराजांचं महानिर्वाण झालं. आपल्या पश्चात महायोग म्हणजेच सिद्धयोगाच्या मार्ग संवर्धनासाठी महाराजांनी 14 दीक्षाधिकाऱ्यांची नियुक्ती केली. न्यासाचे सर्व विश्वस्त, साधक, कार्यकर्ते पूर्वाभ्यास प्रचाराचं काम करतात. शहरात, खेड्यात, शिक्षण क्षेत्रात आणि औद्योगिक क्षेत्रातही हे कार्य अव्याहतपणे सुरू आहे. नारायण काकांच्या पश्चात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह आदरणीय भैयाजी जोशी, आयुष मंत्री श्रीमान श्रीपादजी नाईक, राज्यसभा खासदार श्रीमान दवे यांनी नाशिकच्या आश्रमाला भेटी देऊन कार्याबद्दल समाधान व्यक्त केलं. श्री नारायण काका महाराजांचा पुण्यतिथी उत्सव दरवर्षी साजरा होतो. सर्वेपि सिद्धयोग दीक्षितः भवन्तु या संकल्पपूर्तीसाठी सर्व विश्वस्त, साधक आणि कार्यकर्ते कटिबद्ध आहेत, वचनबद्ध आहेत. या सगळ्यांच्या सहकार्याने जिज्ञासूंना मार्गदर्शन आणि दीक्षादानाचं कार्य सुरू आहे. प्रत्यक्ष भेटीगाठी, पत्राद्वारे मार्गदर्शन, ईमेलद्वारे मार्गदर्शन, परदेशी जिज्ञासूंना स्काईपद्वारे मार्गदर्शन असं हे संकल्पपूर्तीचं कार्य अव्याहतपणे सुरू आहे. हल्लीच्या नवीन पिढीमध्ये एक नवीन गोष्ट पाहायला मिळते की नैराश्य, व्यसनाधीनता, मनाची चंचलता, मनामध्ये येणारे विकार हे सर्व दूर व्हावे प्रत्येकाला वाटत आहे. तर सर्वांना विनंती आहे, ह्या सिद्धयोग महायोगाचा पूर्वाभ्यास आपण जर केला तर हळूहळू आपल्याला या सिद्धयोगामध्ये अनुभूती नक्की येईल आणि या सर्व दोषापासून, या सर्व आपल्या व्यसनापासून आपण आपोआप दूर होऊन जाऊ. अनेक नवीन विचारतात मंडळी की या सिद्धयोगामुळे आम्हाला काय मिळेल? तर एकच आहे की आत्मविश्वास. तुमचं स्वतःचा जो काही विश्वास आज कमी होत चाललेला आहे तो विश्वास या सिद्धयोगाच्या अभ्यासामुळे आपोआप वाढेल आणि तुमच्या जीवनाचा सकारात्मक भाव तुमच्या डोळ्यासमोर येईल. आपण सर्वजण प्रयत्न करूया की या मार्गाचा प्रचार प्रसार अधिकाधिक व्हावा, आबालवृद्धांपर्यंत हा मार्ग जावा. श्री नारायण काका ढेकणे महाराजांच्या आशीर्वादाने न्यासाचं कार्य दिवसेंदिवस वाढत आहे. शेवटी नारायण काकांबद्दल असं म्हणावंसं वाटतं, माझी काया आणि वाणी गेली म्हणाला अंतःकरणी, परी मी आहे जगत जीवनी निरंतर.